जय भीम जय शिवराय मित्रांनो. हे बॉटल कुठं आली? मला एका फोर व्हीलर गाडीने ठोकलं. जय भीम जय शिवराय मित्रांनो. गुड मॉर्निंग सगळ्यांना. आपण चाललो आहे आता जिमला आणि मॉर्निंग वर्कआउट बॅक बायसेपचा करून येणार आहे. तो वर्कआउट बघू. हा आहे आपला पोस्ट वर्कआउट. 4 अंडे आहेत. जायचं कामाला. Here we go with first पार्सल. हे आहे आजचं सेकंड पार्सल. आता आपल्याकडे आहे तिसरं पार्सल पिक केलेलं आहे आणि मी आहे आता मिराकी अरिनामध्ये. आता आपल्याला लागलेली आहे एक रॅपिडो पण. तो वाट बघतोय शहरीलाच आहे. ते आल्यावरती लगेच निघायची. दादर वेस्टचीच आहे. दादर वेस्ट, प्रभादेवी, मांडवी आणि मग फोर्ट. मित्रांनो आपले 2 पार्सल डिलिव्हर झालेले आहेत. एक रॅपिडोचं आणि एक दुसरं विफासचं. रॅपिडोचं पार्सल दादर वेस्टला सोडलं आणि जे विफासचं पार्सल होतं ते प्रभादेवीला सोडलं. आपण आता 4ही पार्सल दिलेत. एक पार्सल घेतलं आहे रिटर्नचं. तिथं जाईल घ्यायला, पिक करायला आणि ते पिक केल्याच्या नंतर मग तुम्हाला दाखवतो कारण की एक गोणी देणार आहेत 10 किलोची. सो ते पार्सल त्याच्या पेस्ताम सागरला. आपण आहे आता CST स्टेशनला. हे BMC बघू शकता तुम्ही. आपण आता आहे पाटकवाडीमध्ये. चालू केलं? हा चालू आहे. परत कट कर. कशाला? हा सीन कट कर परत. आपण आता आहे पाटकवाडीमध्ये आणि ऑर्डर घेतल्यात मी 2. त्याला काय ऑर्डरच भेटत नाही. हे असेच येत. हा आणि तो रोहन ऑर्डर नाही. ऑर्डर दुनियाभरचे असतात पण ऑर्डर नाही. आमची गाडी वेगळी. आपण चाललो आता पिक करायला. हा ऑर्डरच शोधतोय. त्याला शोधतच राहू द्या. बाय करा. बाय गाईज. तर आपल्याकडे आहे आता एक विफास्ट, एक पोर्टर आणि एक अंकल डिलेवरी. ही आहे पोर्टर, ही आहे अंकल डिलेवरी. बघा सॉरी ही पोर्टर आहे, ती अंकल डिलेवरी. सो आता निघायचा टाईम झाला आहे. अजून एक ऑर्डर लागली होती, चांगलीच गोष्ट आहे. ते नाही लागले तरी पण काय वाईट नाही. संध्याकाळी यायचंच बोललं का आम्हाला ड्रॉप लोकेशनला. मित्रांनो आपल्या 2 ऑर्डर झालेल्या आहेत देऊन. एक रॅपिडो आणि एक विफास्ट. दोन्ही पण अँटोफिलच्याच होत्या. आता आहे मी अँटोफिल वेअरहाऊसला. सो आता इथून जाणार आहे HP नगर आणि त्याच्यानंतर अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. नमस्कार मित्रांनो, मी आलेलो आहे घरी ब्रेकसाठी आणि ब्रेक घेऊन मी पुन्हा जाणार आहे कालसारखं. तर आज मी काय येताना काही व्लॉग शूट केलेला नाही आहे कारण की माझा मूड ऑफ झाला. माझ्यासोबत झालं एक सीन. मला एका फोर व्हीलर गाडीने ठोकलं. तर झालं असं की फक्त स्क्रॅचेस आले. ठोकलं म्हणजे एवढ्या जोरात नाही, फक्त अशी गाडी घासून जाते ना तसं. मी तुम्हाला दाखवतो. तर ते करण्याच्या याच्यामध्येच मी काय व्लॉग काढला नाही, काय नाही. 1-2 काढले पार्सल देताना. शेवटचं पार्सल देताना काढणार होतो मी पण राहून गेलं. मला जाऊ दे, पहिलं घरी जातो, फ्रेश होतो आणि बस थोडंसं खाऊन परत निघणार आहे. निघताना परत 8 वाजता तुम्हाला भेटतो. तर मित्रांनो आज ओव्हर टाईम आपला कॅन्सल झालेला आहे कारण की थोडंसं काम आलं आहे आणि माईक घ्यायला जायचं आहे. आवाज येत नाही आहे गाडीवर असताना. तर माईकच्या जवळ जाऊन, फोनच्या जवळ जाऊन बोलावं लागतं. मी शूटच करतो कसा ते मला माझं माहिती आहे. तर मी काहीतरी दाखवलं मी कसं शूट करतो तुम्हाला. आणि गाडीला स्क्रॅच पडलाय ते दाखवायचे तुम्हाला. मला लक्षात आहे. मी ते दाखवतो तुम्हाला. थांबा जरा. हे बघा, हा स्क्रॅच पडला आपल्या गाडीला आज. ब्लू कलरची 4 व्हीलर होती सुझुकी. तर अशी स्क्रॅच पडलाय गाडीला. थोडी घासली त्याने गाडीला. त्याच्या गाडीला आणि माझ्या गाडीला अशी घासली त्याने गाडी. माझ्या गाडीची वाट लागली. आम्ही डायरेक्ट, मी असा होतो तिकडे डायरेक्ट असा कोलंडलो, डायरेक्ट खाली कोलंडलो. पडलो काय नाही, मग पडलो नाही मी, म्हणजे हवेमध्येच होती अशी गाडी. उचलली पटापट, सामान पडलेलं
सामान उचलून गाडीवर टाकलं. तर आलेत आपले फॉलोअर बघायला. मी येऊ का बोलतोय ब्लॉग मध्ये. येतोय का? दिसतोय ना ब्लॉग मध्ये. हा हे बाबू, माझा बाबू आहे. माईक साठी आम्ही फिरतोय पण आम्हाला काय माईक भेटत नाहीये आणि शोधाशोध चालू आहे. वायरलेस माईक किंवा कॉर्डवाला माईक, जॅकवाला. ते पण जॅकवाला माईक त्याच्यामध्ये यूज होईल की नाही होईल, किंवा आपला वायरलेसमध्ये 2 वायरलेस कनेक्ट होतील की नाही, कारण की ब्लूटूथ पण घालायचं असतं आम्हाला. ते बघतोय, शोधतोय. जर भेटलं तर ठीक आहे, नाहीतर मग घरी. ते कोणतरी घेऊन जायला जवळ. तर मित्रांनो, आपण आता चाललोय घरी निराशाजनक प्रदर्शन हातामध्ये घेऊन, कारण की आपल्याला काय माईक भेटायला नाही. तर आता चाललोय, ब्लॉगिंग करतच चाललोय. आवा माझ्या मागं बसलाय. कोणतरी घेऊन जाईल फोन, कोणतरी घेऊन जाईल. नाही, माझ्या इथं कोण नाही घेऊन जाईल. हा आमचा एरिया, आमचा नाही, हा पलीकडचा एरिया आहे. हा पॉश एरिया. आमचा एरिया जरा मी इथंच फिरत असतो सकाळपासून. दिसलो तर तुम्हाला ठीक आहे, लय गोरा आहे मी. इथं पण लय उजेड आहे आणि त्यात मी लय गोरा आहे. बघणारच आहे ना, है ना. तेव्हाच आपल्याला नाही आवडलं तर आपण माईक घ्यायला गेलो होतो, माईक भेटला नाही. आपण आता बघू जरा. भेटले, आम्ही बघितले 2 माईक वायरलेस, पण ते कसे काम करतात आम्हाला माहिती नाही, कारण की माझा हा पहिला एक्सपिरियन्स आहे. तर मला माहीत नाही कसं काम करते ते. जरा मी यूट्यूबला जरा सर्च करणार आणि मग त्याच्यानंतर ठरवणार की कुठला घ्यायचा आहे. तर काहीतरी नाव होतं त्याचं, मी विसरलो आता. तिथे गेलो तर ते बोलतात की वायरवाला माईक पहिला बघितला आणि वायरवाला बघितला तर ते बोलतात की फोडलं ना तर मग तुम्हाला घ्यायलाच लागणार. चेक करणार. आम्ही चेक केल्याशिवाय कसं घेणार, आम्हाला माहितीच नाही. त्याला सांगतोय मी, आम्हाला माहित नाही. तो ते नाही आवाज आहे गार. मग नंतर त्या बाजूच्या दुकानामध्ये एक हे होता, काय ते होतं, असंच नॉर्मल शॉपवाला होता. त्याच्याकडून एअरफोन घेतला आम्ही, जॅकवाला. तर जॅकवाला एअरफोन घेतल्याच्या नंतर तो बोलतो की आम्ही लोकांनी लावलं ते एअरफोन लावल्याच्या नंतर मग ते पहिल्यांदा आवाज आला व्यवस्थित, पण नंतर ते जॅक घेतच नव्हतं व्यवस्थित. आवाजच घेत नव्हता, काहीच आवाज येत नव्हता. तर मग आम्ही लोकांनी समजून गेलं की भाई 150-200 रुपये पाण्यात घालवण्याच्या ऐवजी चांगलं जरा सर्च मारून बघू. काय बोलते ज्योती, बरोबर आहे की नाही? बरोबर आहे ना? हो बरोबर आहे. हो बरोबर आहे. माझा हात दुखायला लागला, एवढं धरायची मला प्रॅक्टिस नाहीये. स्टँड पण बघायचं आहे, आता बघूया. लवकरच सेल्फी स्टिक वगैरे काहीतरी घेऊ आणि मग मग काय. बाबू ABCD तर बोल. बाबू जनगण मन कोणी बघ ती बोलते बघ. काय पिलू बोल. थांब ना, ती बोलते एकटी. बोल तू बोल ABCD बोल. बोल तू बोल. बाबू ABCD बोल. बोल ABCD बोल. बोल ना. बाबू. काय आता? दादा आहे ना तो. बोल बाबू दादा. बोल. वहिनी बोल ना बाबू. बाबू दादा. बाबू दादा बोल. बाबू दादा बोल. व्हिडिओ काढताना लाजतात ना पहिले. या वहिनीला घ्या ना, आमच्या वहिनीला घ्या. आमच्या क्यूटच्या वहिनीला, पण क्यूटची वहिनी अंधारात दिसत नाहीये. दिसत नाही. अंधार येते ना. लाईट बंद आहे वरचीवाली. बघा वरचीवाली लाईट बंद दाखवते. हे बघा. सो लव बर्ड्स आहेत आमच्या इकडचे. हे नाही टाकणार का? हे आमचं पर्सनल आहे. किती भारी. दॅट इज नॉट फेअर. दॅट इज नॉट फेअर. कसं केलं बाबू? परत एकदा बाबू एकदम. तर मित्रांनो, अशा प्रकारे आजचा हा आपला व्लॉग समाप्त होत आहे. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. आणि एक सांगायचं राहिलं, आज मला माहितीच नाही पडलं. आज मी संध्याकाळी मला कळालं की आज होता मेन्स डे. तर आज सगळ्यांना माझ्यातर्फे, माझ्या फॅमिलीतर्फे सर्वांना मेन्स डेच्या हार्दिक शुभेच्छा. असंच प्रेम असू द्या तुमचं. आम्ही पण प्रेम करतो तुमच्यावर, तुम्ही पण प्रेम करा आमच्यावर. आपण दोघं रिलेशनमध्ये येऊ. चला, गुड नाईट, बाय बाय, टेक केअर. नमो बुद्धाय.